नेक्स्ट फायलम हेमिकॉर्डेटा. आता कॉर्डेटा शब्द आला कारण याच्याकडं नोटोकॉर्ड सारखं स्ट्रक्चर, ट्रू नोटोकॉर्ड नाही आहे याच्याकडं, परंतु याच्याकडं काही स्ट्रक्चर जे आहे तसं स्टोमॅटोकॉर्ड, हे स्ट्रक्चर नोटोकॉर्ड सारखं त्याच्यामध्ये असतं प्रोबॉसिस मध्ये, आणि पूर्वीच्या काळामध्ये त्याला नोटोकॉर्ड समजलं जात होतं आणि म्हणून पूर्वीच्या क्लासिफिकेशनच्या सिस्टीम प्रमाणे हेमिकॉर्डेटा याला कॉर्डेटामध्ये ठेवलं होतं. परंतु आता आपल्या लक्षात आलं की याच्यामध्ये ट्रू नोटोकॉर्ड नाही, तशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे पण ट्रू नोटोकॉर्ड नाही, आणि म्हणून आता आपण याला नॉन कॉर्डेटाचा सेपरेट फायलम कन्सिडर करतो. पूर्वीच्या काळात मात्र सब फायलम ऑफ कॉर्डेटा हे गृहीत धरत होतो, आपण स्टडी करत होतो, परंतु ट्रू नोटोकॉर्ड याच्या नसल्यामुळं आता एक नॉन कॉर्डेटाचा हा फायलम कन्सिडर करतो. काय कॅरेक्टर्स आहेत? 1. These are exclusively marine. हे मराईन वॉटर मध्ये सापडणारे ॲनिमल्स आहेत. हे सिंपल आहेत, फ्री लिव्हिंग आहेत, सिंपल आहेत, फ्री लिव्हिंग आहेत, आणि they can live in burrow. समुद्राच्या तळाला जे होल्स आहेत त्या होल्स मध्ये हे राहतात. burrow at the bottom of sea. At the bottom of sea, hence called tuberculous inhabit. समुद्राच्या तळाला असणाऱ्या बिळात हा राहतो, आणि हे वर्म सारखे दिसणारे ॲनिमल्स आहेत. वर्म्स, it is a small group of worms. वर्म नाही ट्रू, पण वर्म लाईक दिसतात, वर्म सारखे दिसणारे जे ॲनिमल्स आहेत त्यांचा हा छोटा ग्रुप आहे. बाकीच्या कॅरेक्टर्स ज्या आहेत त्यामध्ये आता ट्रिप्लोब्लास्टिक आहे, हे सिलोमेट आहेत, पण यांना एंटेरोसिलोम म्हणतो आपण. सिलोमेट आहेत, ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, बायलॅटरल, सिमेट्रिक आहेत, बायलॅटरल सिमेट्रिक आहेत. हे यांची जी बॉडी आहे ही बॉडी सॉफ्ट आहे, अनसेगमेंटेड, सॉफ्ट आणि अनसेगमेंटेड, सेगमेंट नसलेली सॉफ्ट बॉडी
या वर्मची आहे. एक्झाम्पल याचं कॉमन आपण स्टडी करतो, बेलॅनोग्लॉसस. याचं कॉमन एक्झाम्पल आपण स्टडी करतो, बेलॅनोग्लॉसस. याचं स्ट्रक्चर कसं आहे, बॉडी कशी आहे, ही आहे प्रोबॉसिस. ही आहे प्रोबॉसिस. या स्ट्रक्चरला आपण म्हणतो प्रोबॉसिस. की ज्या प्रोबॉसिसमध्ये या प्रोबॉसिसमध्ये एक हॉलो आउटग्रोथ आहे. त्याला आपण स्टोमॅटोकॉर्ड म्हणतो. हॉलो आउटग्रोथ आहे, त्याला आपण स्टोमॅटोकॉर्ड म्हणतो. आणि त्यालाच पूर्वीच्या काळी समजलं जात होतं नोटोकॉर्ड, पण तो ट्रू नोटोकॉर्ड नाही. त्याबरोबर हार्ट याच ठिकाणी आहे. काही सायनसेस ज्या आहेत त्या याच ठिकाणी प्रोबॉसिसमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतरचा हा मधला पार्ट जो आहे, या पार्टला आपण म्हणतो कॉलर. कॉलर. या कॉलर मध्ये काय काय येतं? माउथ इज प्रेझेंट इन कॉलर. त्याचबरोबर बकल डायव्हर्टिक्युलम. बकल हा पार्ट सुद्धा इथंच येतो. आणि मग राहिलेलं जे स्ट्रक्चर आहे, हा सगळा भाग तो त्याचा. याला आपण म्हणतो ट्रंक. सो बॉडी इज डिवायडेड इनटू प्रोबॉसिस, कॉलर अँड ट्रंक. डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट आहे. कंप्लीट आहे, पण यू शेप्ड आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी आहे? कंप्लीट आहे, पण यू शेप्ड आहे. इथं याच्यामध्ये, या भागामध्ये, आता या भागामध्ये इथं ब्रॅकियल सिस्टीम आहे. ब्रॅकियल सिस्टीम असते या भागामध्ये. रिस्पिरेशनच्या प्रोसेससाठी गिल्स यूज केले जातात आणि त्याच्या सेव्हरल पेअर्स असतात. अनेक पेअर्स इथं रिस्पिरेशनच्या प्रोसेससाठी गिल्सच्या या ठिकाणी आहेत. सर्क्युलेटरी सिस्टीम, यामध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. एक्सक्रीटरी सिस्टीम, एक्सक्रीटरी सिस्टीम याच्यामध्ये ग्लोमेरुलस हे स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर डेव्हलप केलेलं आहे. ग्लोमेरुलस विच इज प्रेझेंट इन प्रोबॉसिस. त्या प्रोबॉसिस मध्ये ग्लोमेरुलस नावाचं स्ट्रक्चर आहे. त्यानंतर नर्वस सिस्टीम प्रिमिटिव्ह टाईपची, नर्वस सिस्टीम प्रिमिटिव्ह टाईपची आहे. यामध्ये सेक्सेस सेपरेट, मेल इंडिव्हिज्युअल वेगळा, फिमेल इंडिव्हिज्युअल सेपरेट. फर्टिलायझेशन
एक्सटर्नल, यामध्ये फर्टिलायझेशन एक्सटर्नल आहे. आणि डेव्हलपमेंट जी आहे मोस्टली इनडायरेक्ट, हा कन्सेप्ट पुढे लिहितो, मोस्टली इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. आणि त्याच्यामध्ये फ्री स्विमिंग, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे एग इज कन्वर्टेड इनटू लार्वा. इथं लार्वा जो आहे तो फ्री स्विमिंग आहे. फ्री स्विमिंग त्याला टोनोलारिया लार्वा असं आपण म्हणतो. टोनोलारिया लार्वा असं आपण म्हणतो. तर असा फ्री स्विमिंग लार्वा यामध्ये आहे. आणि त्या लार्वल म्हणजे एग इज कन्वर्टेड इनटू लार्वा अँड लार्वा इज कन्वर्टेड इनटू ॲडल्ट. अशी कंडिशन जर असेल तर त्याला आपण म्हणतो इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. आणि एक पासून डायरेक्ट नवीन इंडिव्हिज्युअल बनत असेल तर त्याला डायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणतो आपण. पण इथं नाही आहे तशी कंडिशन. पूर्वीचे जे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट डेव्हलपमेंट बद्दल आपण चर्चा केलेली आहे. आणि याचं सर्वात कॉमन एक्झाम्पल आहे बेलॅनोग्लॉसस. हा बेलॅनोग्लॉसस आहे, बरोईंग ॲनिमल आहे, वर्म आहे, वर्म सारखा दिसणारा ॲनिमल आहे. याच्यामध्ये प्रोबॉसिस, कॉलर आणि ट्रंक हे त्याच्या बॉडीचे महत्वाचे पार्ट आहेत. प्रोबॉसिस मध्ये हॉलो ऑर्गन आहे, त्याला स्टोमॅटोकॉर्ड म्हणतो आपण. पूर्वीच्या काळात त्याला नोटोकॉर्ड समजला जात होता, परंतु ट्रू नोटोकॉर्ड तो नाही आहे. त्याचबरोबर हार्ट म्हणा किंवा सायनसेस म्हणा किंवा त्याचबरोबर ग्लोमेरुलस म्हणजे त्याच्या किडनीज त्या सुद्धा याच प्रोबॉसिस मध्ये आहेत. हा मधला भाग आहे तो कॉलर आहे. या ठिकाणी माउथ आहे आणि त्याचबरोबर बकल डायव्हर्टिकुलम वगैरे हे जो पार्ट आहे तो इथंच येतो. आणि इथं ब्रॅकियल पार्ट जो आहे तो इथं आहे. आणि हा ट्रंकचा पार्ट शेवटी इथं ॲनस वगैरे असेल या टोकाला. अशा प्रकारची बॉडी आहे बेलॅनोग्लॉसस या ॲनिमलची. थँक यू व्हेरी मच.